गणरायाच्या आगमनासाठी सारेच जण आतुर झाले होते। त्यामुळे ठिकठिकाणच्या कुंभारवाड्यात आज प्रचंड गर्दी झाली होती। या कुंभार गल्ल्यांसह शहराच्या चौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे। आजपासून 10 दिवस पोलीस यंत्रणेला गणेशोत्सवाची ड्युटी आहे। कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासह न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे। त्यामुळे कोल्हापूर पोलीस दलातील 1700 पेक्षा अधिक कर्मचारी आणि अधिकारी गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सज्ज आहेत। कोणताही सण उत्सव असला की पोलीस दलावर बंदोबस्ताची जबाबदारी असते। त्यातही सार्वजनिक गणेशोत्सवात पोलिसांवर प्रचंड ताण येतो। आजपासून गणेशोत्सवाच्या पर्वाला प्रारंभ झालाय। आज सकाळपासून गंगावेश, पापाची तिकटी, शाहूपुरी, कुंभार गल्ली, बापट कॅम्प इथं शेकडो पोलीस कर्मचारी तैनात होते। सर्वच अरुंद कुंभार गल्ल्यांमध्ये आज वाहतूक बंद ठेवण्यात आली होती। दुसरीकडे दुपारनंतर शहरातील अनेक सार्वजनिक मंडळांनी आपापल्या गणेश मूर्ती नेण्यास सुरुवात केली। सायंकाळी 4 नंतर सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्ती नेण्यासाठी वेग आला। वास्तविक गेल्या 15 दिवसांपासून कोल्हापूर शहरातील अनेक मोठ्या मंडळांच्या गणेश मूर्ती मिरवणुकीने आणल्या आहेत। तरीही आज अनेक सार्वजनिक मंडळांनी मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषात कुंभारवाड्यातून गणेश मूर्ती आणल्या। या वर्षीच्या गणेशोत्सवावर आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रभाव आहे। त्यामुळे अनेक मंडळांनी भल्या मोठ्या ध्वनी आणि प्रकाश यंत्रणेसह किंवा ढोल ताशा पथकांसह जल्लोषी मिरवणुका काढल्या। परिणामी आज सकाळपासूनच शहरातील गल्ली बोळ विविध प्रकारच्या गाण्यांनी आणि वाद्यांच्या आवाजांनी निनादत होते। कुंभारवाड्यासह शहरातील प्रमुख चौकातही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। काही ठिकाणी तर पोलिसांनी तात्पुरते तंबू किंवा राहुट्या मारून पुढील 10 दिवसाच्या बंदोबस्ताची तयारी केली आहे।